गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हे रेशम, आज ब्रेकफास्टला साबुदाण्याची खिचडी बनवली का ग? वाटलंच मला. माझ्या रूम पर्यंत मस्त वास येत होता. मी म्हणलं आज मम्माने साबुदाण्याची खिचडीच बनवली. बघ अमर, हा फायदा असतो लाडका असण्याचा. असं? पण डीजे, ही खिचडी आत्तूनी नाही अरुवहिनीने केली आहे. हा, पण ही खिचडी सगळ्यांसाठी बनवली नाहीये वहिनीने. फक्त आमच्या लाडक्या ब्रो साठी बनवलंय. काय खातोयस काय तू? हे इतकी तुपकट खिचडी? शंभू, तुला माहित नाही दिग्विजय इतकी तुपकट खिचडी खात नाही म्हणून, तरी अशीच बनवलीस? आत्तू, पण ही खिचडी शंभूनी नाही अरुवहिनीने बनवली आहे. आणि नसेल तुला काही काम जमत तर नको करूस. खूप सारे नोकर चाकर आपल्याकडे, ते करतील. कळतंय ना तुला अरुंधती आम्ही काय सांगतोय? बरोबर आहे तुमचं. मी नॉनस्टिक पॅन्स कधीच वापरले नाहीत. काय आहे ना, आमच्या गावात ना हवाच अशी आहे ना की असं तेलकट वगैरे सहज पचतं. हो, त्यामुळे असे नॉनस्टिक पॅन्स कधी वापरायची वेळच आली नाही. आणि मला माहिती आहे यांना तेलकट चालत नाही. हा घ्या तुमचा स्पेशल चहा. कधीपासून पाहतोय फोनवर बोलताय? कुणाचा अर्जंट फोन येणार आहे का? अरे हो रे बाबा, म्हणजे काय, सध्या बिझी माणूस आहे मी. कधी कधी वाटतं ना हा फोन फेकून द्यावा. काय आहे ना. हॅलो मिस्टर देसाई. हा बोला. हा करूया ना डील. अच्छा 5 लाखाची. हा करूया, काही टेन्शन नाही. डोंट वरी, मी आहे ना. ओके, थँक्यू. काय शंतनू, कोणाशी बोलतोय? अरे 5 लाखाची डील करतायत ते. 5 लाखाची? That's what I like of पद्मिनी. सगळी तयारी कशी एकदम परफेक्ट, व्यवस्थित, चोख. आय एम जेलस ऑफ यू. कुठे तुमची सून? नाही, आम्हाला पण भेटायचंय तिला. बोलावते. अरुंधती, अरुंधती, बाहेर ये. बघ तुला भेटायला कोण आलाय. ही आमची सून अरुंधती. ते सोनपूर नावाचं एक खेडेगाव आहे, तिथून आणली आम्ही हिला. अरुंधती, हा आमचा सगळा ग्रुप. तशी गप्पच असते, म्हणजे एवढ्या मोठ्या लोकांमध्ये उठण्या बसण्याची सवय नाही ना तिला. आपण भलं, आपलं काम भलं. कुणाच्या आध्यात ना मध्यात. जेवणाचं काय झालं अरुंधती? हो आहे, तयार आहे. मी आणते. हा, स्वतःहून सगळं करायची हौस आहे फार तिला. साबुदाण्याची खिचडीच बनवली, आमच्या तोंडाची चव गेली म्हणून कोथिंबिरीच्या वड्याही बनवल्या होत्या. हे काय अरुंधती? सुख तुम्ही दिलेलं. बाकीच्यांचं माहिती नाही, पण तुमच्या सुनेला अशा वरवरच्या सुखाची सवय नाहीये. आणि तुमचं सुख ह्यात असेल तर माझ्याकडून हे परत घ्या, कारण तुमचं सुख मला जास्त महत्वाचं आहे. सगळं सांभाळता आलं पद्मिनीला, पण स्वतःची सून काही सांभाळता आली नाही हो. इथेही सुनेचंच राज्य आहे तर. पद्मिनी, तुमची सून इतरांपेक्षा वेगळी आहे. तिला या भौतिक सुखांपेक्षा आंतरिक सुख महत्वाचं वाटतं, किंवा लकी. अशी सून मिळायला भाग्य लागतं. थँक्यू सो मच.